तर नमस्कार मंडळी, मी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्याला सुट्टीचा वार आहे आणि मस्तपैकी आज आपण निसर्गरम्य वातावरणात जायचं आहे. आईची लगबग चालू आहे, तिची बिचारीची कामं असतात प्रत्येक घरात. सगळं आई लोक आपल्या आई वडील मस्तपैकी चालू असतं त्यांचं कामं वगैरे. आपण पण थोडंफार त्यांचं काम हलकं करूया. तर आता आपण आज मस्तपैकी रविवार आहे. रविवारी आपल्या बहिणीच्या देवळात पवित्र अशा पाया पडूया आणि आपली स्वारी आज आपण कुठे जातोय ना ते तुम्ही या नक्कीच व्हिडिओ मार्फत पहा. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. तर आज आपण चाललोय निसर्गरम्य वातावरणात सह्याद्रीच्या कुशीत. चला. आपल्या पप्पांचा देखील आपण आशीर्वाद घेतलाय आणि मस्तपैकी आईची काय लगबग चालू आहे ती बघतो. आणि तिला आज रविवार म्हणजे आपला तन्मचा वार, तिला विचारतो आणायचं की नाही. मग चला आपण आपली शेरा देखील काढूया. शेरा म्हणजे आपली पहिलं प्रेम गाडी, ती काढून आपण सॉरी आपली निघूया. ठेव मी आज काय मग आज रविवार आहे, काय आणू? मस्त बाहेर पाऊस पण आहे आणि मस्तपैकी काय आणू? चिकन आणू. मग चला, आईचा आदेश आलेला आहे. चिकन आणि मस्तपैकी भाकरीचा बेत आहे, त्याचा देखील आस्वाद तुम्हाला दाखवतो जेवायच्या वेळी. चला आता आपण सॉरी आपली वळवूया. चला मस्तपैकी आता खाली निघालोय आपल्या शेराजवळ. ही काही पिशवी आहे, शेरा ही बघा, शेराची चावी आहे. मस्तपैकी आता तिला स्टार्टर मारतो आणि आपल्या पवित्र अशा बहिणीच्या मंदिरात जातो. चला, वातावरण पण मस्त खुललंय, ऊन पावसाचा खेळ चालू आहे. चला, सामान अडकवलं आणि शेराला जरा पुसूया. ही आमची शेरा जरा मस्त आहे की पुसतो. चला, बस झाला तिचा मेकअप. तिला आता एकदा मस्तपैकी वॉशिंग सेंटरला नेऊन धुवून आणतो. आता चिकन आहे ना म्हणून. तर चला, जस्ट आता त्या आपला व्हिडिओमध्ये असतो बघा टप्पूच्या इथं आलो आहे. त्या टप्पूची वाट बघतोय. तर बघूया टप्पू काय करतोय तो. ओके, आता अजून आला नाही, त्याचा बघतो आल्यावर जरा तरी त्याची खटिया खरीच करतो बरोबर. की आपण वाट बघतोय, तो आलाय आणि त्याने गाजवलंय. काय चेंज झालाय आपल्या मित्राच्या वागण्यात. हो, जिम बिम लावलेली आहे. आताच मित्र आपला कुठल्या कॉलेजला, सावर्डा पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्याने. आज त्याचा संडे, त्याला पण म्हटलं जरा अभ्यासातनं जरा फ्री करूया. चला तर मग. बापरे, हो. मस्तपैकी आज रविवार आहे तर टन्म झालंच पाहिजे. तिथे घेऊया आणि आपल्या आईला देऊन मस्तपैकी आपण सॉरी आपली पुढे सरतो. टप्पू देखील जळलाय मस्तपैकी. इकडे आता चिपळूणच्या महाराजाचं पण सगळं तयारी चालू आहे आणि मस्तपैकी चिकन देखील घेतले. हा चिकन लेग पीस. हा टाक माझ्या डोक्यात टाक. येतोस ना धावत जा आणि धावती. त्याला जरा पाठवली. आता चला, गाडीचा आपल्या काटा ब्लिंक करतोय. आलोय पेट्रोल पंपात, पेट्रोल टाकूया आणि सह्याद्रीच्या निसर्गात जाऊया. चला, जस्ट आता वालोपे गावामध्ये चाललो आहे. आपली आत्याची मुलगी आहे ना, तिचे बिचारीचे मिस्टर ऑफ झालेत. तर तिला ताईला पण भेटूया. आणि कसं आहे माहिती आहे काय, आयुष्यात सुखादुःखात आपण सगळ्यांच्या सामील झालं पण पाहिजे. सुखात नाही पण दुःखात तरी 100% गेलं पाहिजे. तर चला, ताईला भेटूया आणि मग नंतर आपल्या मस्तपैकी आपल्या सह्याद्रीच्या कुशीत जाऊया. नंतर आता बघा तुम्ही, वाशिष्ठी नदी आहे साईडला आणि सुंदर असा हायवेचा नजारा आहे. हा जस्ट आता आपण वालोपे गावामध्ये पोचतोय. ताईच्या इथे वाडीत जाऊया, दत्त मंदिरच्या इथे ती राहते. तिथनं मग आपण तिला भेटून आपण निघूया. चला, वाडीत आलो ना की वेगळंच वातावरण असतं. म्हणजे तुम्हाला सांगतो, वाडीतली आपल्या छोटी छोटी टुमदार घरं आणि सुंदर, एकदम सुंदर आपली कोकणातली वाडीतली घरं एकदम मस्तपैकी. नंतर इथे आपल्या वालोपे गावामध्ये दत्तदेव आहेत आणि समोरच आपल्या झोलाई देवी आहे. त्यांचा देखील आशीर्वाद घेऊया आणि आपण स्वारी आपली चालू करूया.
हां, तर आता मस्तपैकी आपले 2 कुले ओले होतीलच ना, म्हणून तू पटकन पूस आणि चल. चला मस्त. आता पावसाने देखील हजेरी लावले. पावसाच्या या मस्त धुंद वातावरणात आपण सफर करूया. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गाणे ला 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 ला. जस्ट आता आपण खेरडी गावामध्ये पोहोचलोय. खेरडीतनं आपल्याला जायचं आहे कोळकेवाडीमध्ये. आपला मित्र देखील भेटलाय आणि मस्तपैकी आता आपण कोळकेवाडीमध्ये जाऊया. कोळकेवाडीचा धरणाचा आस्वाद घेऊया आणि तिथलं हिरवगार निसर्ग बघूया. चला चला फटाफट. पाऊस नाही तेव्हा निघतो, म्हणजे जरा आपल्या शहराला म्हणतो चल तुला पळायचंय. भाग नाही, गाडी पळवायची आपल्याला. तू जरा आता चालेल, ठीक आहे. आपला सुशांत पण देखील जोडले गेलेला आहे आणि सुशांत बरोबर आता एक राईड छोटीशी आपल्याकडे त्याचा मित्र देखील आहे. आणि आपण चाललोय तर कोळकेवाडीमध्ये जातोय जरा धरणाचा आस्वाद घ्यायला, निसर्गाच्या कुशीत. ओ बापरे, पुढे गाड्या आहेत. चल सुशांत पटकन. हे बघा 2 रस्ते फुटतात. इकडे आपण कराड कुंभारलीला जाऊ शकतो आणि त्या आलोरा शिरगाव वगैरे साईडला कोळकेवाडी धरणाकडे. तर चला आपण कोळकेवाडी धरणाकडे वळूया आणि आपली मस्तपैकी स्वारी करूया. चला मस्तपैकी. आहे बघा कोळकेवाडी 1 किलोमीटर. चला निसर्गाचं काय देणगी असते ना ते बघा. तर तुम्हाला दाखवतो. मस्त दोन्ही साईडला आहे ना, दोन्ही साईडला हिरवगार झाडं आणि मधलं रस्ता आहे. हा काय वाटतं एकदा नक्की या. म्हणजे ज्याला निसर्गाचा आनंद आहे किंवा म्हणजे निसर्गाच्या कुशीतच सगळं आपलं कोकण वसलेलं आहे. तर मस्तपैकी असं सुंदर वातावरण आहे. ऊन पावसाचा देखील खेळ चालू आहे आणि भातशेती पण लावणीचे देखील कार्यक्रम झालेले आहेत. थोडे भातशेती लावणी चालूच आहे. आता चारी बाजूला आहे ना हिरवगार डोंगर. हा आणि त्या डोंगरातनं वाट काढलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेऱ्याने, नक्की बघा. आता जरा आपल्या टप्पूला लागली होती भूक, मग काय जरा आपलं पेटपूजा जरा आपली मस्त की लेस घेतलेत आणि काकांकडे जरा नव्हतं काय, मग पुढे नव्हतं म्हणजे होत भरपूर. पुढच्या दुकानात बघूया आपण काय भेटेल ना. जरा आपलं थम्सअप वगैरे थम्सअप घेतो आणि सरळ आपल्या कोळकेवाडी धरणाचा तुम्हाला नजारा दाखवतो. मस्तपैकी पावसाळी क्रिकेटचा पण आस्वाद चालू आहे इकडे. आणि जस्ट आपण पोचलो आता 3 वडमध्ये. 3 वडवरनं लेफ्ट मारलात ना की आपण सरळ कोळकेवाडी धरणाकडे जातो. चला कोळकेवाडी धरणाकडे जाऊया. जस्ट आपण कोळकेवाडी धरणाच्या साईडला आहोत, म्हणजे तिकडे कोळकेवाडी आहे. कसं संवेदनशील एरिया आहे. तर आपलं म्हणजे सगळं आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स पण आपण फॉलो केले पाहिजेत. तर जेवढं शूट करायला आपल्याला भेटेल ना तर तेवढं 100% शूट करून. समोर हिरवगार डोंगरात आपलं वसलेलं ते बघा, ते कोळकेवाडी धरण. आपल्या तिकडे पण जायचं आहे, पण म्हटलं जरा जवळनं जाऊया म्हणून 1-2 रोड जातात, म्हणून एका साईडनं दाखवतो मस्तपैकी. पण काय वाटतंय हो, नजारा. हे असे सुंदर धबधबे पाहण्यासाठी आहे ना तुम्हाला कोकणात यावंच लागेल. काय वाटतंय हो, सुंदर धबधबा पण तुम्ही दाखवतं. आणि आपण आता कोळकेवाडी धरणाच्या नजदीक म्हणजे जवळ येतोय. तर चला, तुम्हाला बोललो होतो ना, तेच आपलं हे कोळकेवाडी धरणाच्या एकदम नजदीक आलेलं आहे. सुंदर असा एम्बियन्स आहे. पाठी आते ही बघा, इथे भात शेती पण झालेली आहे. म्हणजे काय वातावरण वाटतंय ना, जबरदस्त असं. तर तुम्हाला मी व्हिडिओच्या ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला आपले कोळकेवाडीचे सिनेमॅटिक शॉट दाखवतो, ते नक्की अनुभवा. चला
अरे कर ना गाडी स्टार्ट. काय साला काय मला. अरे आता चिकन मटन खाऊन आलायस मस्त म्हणतो भाकरी आणि चिकन खाल्ले सुकट खाल्ली चिकन नाही सुकट खाल्ली. मार किक. नाव तरी कर रे तू एकदा. आता बघतो आता तुम्ही व्हिडिओत बघितलेत त्याने किती वेळा ट्राय केला आता मी बघा. शेवटी जिसका काम उसी को साजे. पण साला आहे ना चिकन भाकरी खाऊन आलाय त्याला काय कुठे जातंय ना ते बघतो आता थांबमध्ये. आजच्या गावात असं बोलल्यावर त्यानं लगेच चालू झाली बघितलं. किधर जाने का पत्ता बोल. अरे बंद पडली. मागाशी मी तुम्हाला दाखवली ना ती धरणाची ती बाजू होती आणि आपण आलो आता मेन बाजूत. म्हणजे बघा 2 डोंगर हे बघा लेफ्ट राईटला आणि मधनं आम्ही. म्हणजे म्हणतात ना कोळकेवाडी साईडला पण राईट आणि लेफ्ट साईड आहे ती आपण मागाशी बघितली ती लेफ्ट साईड आणि आता आहे ते आपण राईट साईडला. 2 रस्ते जातात. काय वाटतंय हो नजारा बघा तुम्ही. पावसाने देखील दमदार हजेरी लावली. मी तुम्हाला सांगतो एक नंबर हजेरी म्हणतो. पण पावसाची हजेरी पण झालेली आहे. आपल्याला पाऊस देखील लाभलेला आहे दिसतोय मी. अरे बीच काय नाही घरात शिव्या खायच्या पण पावसातच भिजायची खरी मजा आहे. आहा पाठून देखील बैल येत आहेत. हो बैल काहीतरी. अरे बैल का काय बघ मी लाल घातलंय म्हणून काहीतरी धावा येत आहे. वाट लागली पळा. अभी मजा आएगा ना भिड़ो. माल की दे रे. व्हिडिओ करता हा भिजलाय आणि मी खालनं भिजलोय हा बघा. आणि मी वरती फक्त वरचा रेनकोट आणला होता तो घातलाय आणि चला मम्मीच्या शिवाय फिक्स आहेत 100% हिरवी चटणी. चला. अरे पाऊस कमी झाला. वा उगा भिजलो. असू दे घरात जायवरती कुडकुड थंडी लागायला लागली तुम्हाला. थंडी लागू दे. थंडीच लागू दे थंडी. मग खा अंडी. शाबाश बेटा बहुत बढ़िया. काय खाशील. अंडी प्रोटीन. शाबाश. चला मित्रांनो आता भेटूया मस्त पैकी. मगाशी आपण त्या साईडला होतो आता आपण हे बघा इकडे आहो. इकडे सेफ्टीसाठी आपल्या हे बॅरिगेट्स वगैरे म्हणजे स्टीलचे केलेले आहेत. कारण का कुठल्याही अशा स्पॉटवर जा तिथे सेफ्टी महत्त्वाची आहे. कारण का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की जसं आपण आलो आहे तसंच आपण व्यवस्थित सुखरूप घरी गेलं पाहिजे. तर भेटूया आता डायरेक्ट घरी. काय वातावरण आहे बघा. इकडे पाठी कोळकेवाडीचं धरण आणि इकडे सुंदर निसर्गरम्य वातावरण. हा मस्त हिरवगार ह्याच्यात आपली गाई म्हशी मस्तपैकी आपलं त्यांचं चरकाम चालू आहे. मस्त निवांत वाटतं. कधीतरी या मजा असं एक मन शांती वाटतं. एकदम जबरदस्त वातावरण आहे. आता आपण मस्तपैकी वाड्यांचं पण दर्शन घेऊया. कारण का पाऊस जरा थांबलाय. प्लॅन आपला एक्सटेंड केलाय. पुढे जी भात शेती आहे ना आपल्या धरणा शेजारी काय वाटते ना ते तुम्हाला दाखवतो. चला. समोर बघू शकता धुक्याच्या चादरीने ना डोंगर पूर्ण झाकले गेलेत. सुंदर डोंगरांमध्ये आपलं कोळकेवाडी धरण लांबच्या लांब असं सुंदर. बघा भाग्यवान का म्हटलेलं माहिती आहे का. इकडे धरण आणि इकडे घरं म्हणजे निसर्गाची देणगी. आणि वाडीचं नाव पण हसरेवाडी आहे. म्हणजे हसरेवाडी पूर्व आणि पश्चिम असं आहे. तर आपण हसरेवाडी पूर्वमध्ये आहोत. तर जबरदस्त असं म्हणजे भाग्यवान असं म्हणतात ना की आपल्या सह्याद्रीच्या कुशीत खरंच जबरदस्त असा. तर तुम्हाला पण देखील अनुभवायचा असेल तर नक्की या. कोकण आपलंच असा. काय इथं बसलीस काय करतेस काय. अरे म्हटलं चिकन आहे ते जराशी पुरी बिरी काहीतरी करतेस ते कर. तर मस्तपैकी तिचं काम चालू आहे.
तर आपण असंच स्टे ट्यून राहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला चला जरा आई काय करते ते बघतो. बापरे, चक्क पुरी. म्हटलं चला आज चिकन आहे तर गरमागरम पुरी खाऊया. मेजवानीच करते एक एक. चिकन आहे ना म्हणून म्हटलं चला. थांबा, तिला पण मी जरा हेल्प करतो. चला हेल्प करूया. काय मी हेल्प मदत करू? मी पाडशील का? पाडतो तर काय झालं? दे मी पाडतो. लाटून देते हा, मग तुला पाठवून हा, पाडून. आमच्याकडे साचा आहे. साचा म्हणजे झाकण. झाकण. तो आपण साच्याच्या रूपात वापरायचा. गॅस लावलेस का? हो, गॅस लावलाय. आई जशी आम्हाला लहानपणी मारायची ना बेलननी, तोच हा बेलन आहे. आणि पोलपाट अभ्यास करायचा नाहीस तेव्हा. लाटणं कशी घालायची ना डोक्यात, ती आज लाटण्याचा मला अनुभव आहे. घे, हे बघा पाड. कसं आहे माहिती आहे काय, थोडंफार मदत करायची. असं नाही ज्वारनं दाबायचं. बघा म्हणजे मदत करायची ना तर असं म्हणजे काय कसं आहे ते, म्हणजे प्रत्येक आई वडिलांचं असंच असतं. त्यांना जरा काय त्यांच्यात म्हणजे 19-20 झालं की पॉईंट काढतात. आता मी एवढं करतोय तर काहीतरी करते म्हणते नको असं काहीतरी. असं दे, कर तू थोडंफार, आपण पण मदत केलीच पाहिजे. चला तिला तिची कामं करू दे. जरा आईला मदत करतोय. वा, पुरी फुलली, ते दाखव. पुरी फुलली. वा, म्हणजे जमतंय मला. काढ काढ नितळव. नितळ काढू बस, नाही तर करते ना. हो बस. थांबो. सबके साथ मजा आता है. जेठालाल पण चालू आहे. तर चला व्हिडिओ एंड करायची वेळ आली. मस्तपैकी आता तुम्ही बघितलं, तुम्हाला हिरवगार निसर्ग, मस्तपैकी पाऊस पण चालू झालेला आहे आणि मस्तपैकी चिकन मटन ते काय आपलं चालूच असतं. कोकणी माणूस आहे म्हणजे सगळ्यांनाच आवडतं, पण कोकणी माणसाला जरा जास्तच आवडतं. तर सो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.